जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. झंप्या आणि गंप्या बॉर्डरवर जातात. झंप्या अंगावर मच्छरदाणी घेतो. गंप्या, अरे हे काय? बुलेट प्रूफ जॅकेटऐवजी हे काय घेतलंस? अरे यार, डोंट वरी, ज्यातून एक ढास आत घुसू शकत नाही त्यातून गोळी कशी आत शिरणार रे? चिंगूच्या कॉलेजचा पहिलाच दिवस असतो. फॉर्म भरण्याचं काम सुरू असतं. सगळे रकाने भरता भरता चिंगू कायमचा पत्ता या रकान्यापाशी थांबतो. थोडा विचार करतो आणि लिहितो, कायमचा पत्ता facebook.com. पुण्याचे बापट काका म्हणाले, आज सकाळी चहा केला पण गाळणीच मिळत नव्हती. मग आम्ही सगळे मास्क लावूनच चहा प्यायलो. तुम्हाला म्हणून सांगतो, टॅलेंट इतकं भरलंय पुणेकरांमध्ये. दिल्लीत सकाळी दाट धुक्यामुळे एक भयानक दुर्घटना. 3 मैत्रिणी ATMच्या लाईनमध्ये उभ्या. नंबर आल्यावर कळलं की ते देशी दारूचं दुकान आहे. आधुनिक संस्कार. वडील श्रीखंड घेऊन येतात. मुलगा लगेच हात न धुता डबा उघडायला जातो. इतक्यात आईचे लक्ष जाते. त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणते, किती वेळा सांगितलं, आधी फोटो काढून व्हॉट्सअपवर टाकायचा, नंतर खायचे. पती, तू मला दारू पिल्यावर काय बोलत नाही, सिगरेट पिल्यावर काही बोलत नाही, काय झालं? बायको, नाही काय, काल LIC वाला सगळे फायदे सांगून गेलाय मला. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जसे 100 लावल्यावर पोलीस येतात तसे 100 दिल्यावर जातात पण. एक दिवशी बायकोचा राग आला म्हणून सासूला फोन केला. सासूबाई, तुमची पोरगी लई भंगार आहे बघा. सासूबाई, म्हणून तर भंगारवाल्याला दिली. संता, मित्रा, तू फटाके लावतोस तेव्हा आधी प्रकाश दिसतो, मग आवाज ऐकू येतो, असे का? बनता, अरे मित्रा, आमचे डोळे पुढे आणि कान मात्र मागे आहेत ना, म्हणून. एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. एक माणूस, तुमच्या मिसेस का? नवरा, हो. माणूस, प्रेग्नेंट आहेत काय? नवरा रागाने, नाही, फुटबॉल खेळाय तिने, व्हा बाजूला. सासूबाई, तुमच्या मुलीमध्ये एकही गोष्ट धड नाही, माहिती आहे जावाय बापू, त्यामुळेच तिला नवरा मिळाला नाही. आत्महत्येचे 2 मार्ग असतात. झटपट आत्महत्या. एक मोठा दोर घ्या, गळ्यात अडकवा, छताला लटका, रमतगमत आत्महत्या. एक मंगळसूत्र घ्या, ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा. एक कासव गोगलगाईला थप्पड मारून पळून जात. गोगलगाय पोलीस स्टेशनमध्ये जाते. पोलीस विचारतो, नेमकं काय झालं, सांगाल का? गोगलगाय, सगळी घटना एवढ्या वेगानं घडली की काही कळालंच नाही. मुलगा, आई, दिवाळीला मी या दुकानातून फटाक्या घेणार. आई, नालाय का, हे फटाक्याचं दुकान नाही, मुलीचं हॉस्टेल हाय. मुलगा, मग मला काय माहीत, पप्पा एकदा म्हणत होते इथे एकापेक्षा एक फटाकडे आहेत. आई, हो का, आता घरी गेल्यावर बघ कसं रॉकेट सारखं आकाशात उडतील. पावसाळ्यात बायकांनी झोपताना सर्व कापडे काढून झोपावेत. बाहेर दोरीवर राहिले तर भिजतील. तुमच्या सुंदर सुविचारांना माझा साष्टांग. पती हॉटेल मॅनेजरला रूममधून फोनवर, कृपया करून रूममध्ये लवकर या, माझ्या बायकोबरोबर भांडण झाले आहे. मी आता म्हणते की ती रूमच्या खिडकीतून उडी मारेल. मॅनेजर, सर माफ करा, पण हा तुमचा खाजगी विषय आहे. पती, अबे साल्या, खिडकी उघडत नाही ना, हा ना तुमच्या हॉटेलचा विषय आहे, या लवकर इकडे. काही पुणेकर म्हणे, आज सकाळी राहिलेले तिळगुळ घेऊन दुकानात गेले आणि म्हणे, तिळगुळ घ्या आणि मुगडा द्या. एका माणसाची कजाग बायको वारली. त्यानंतर 2 दिवसांनी जोरदार वादळ झाले. विजा कडाडल्या, ढगांचा गडगडाट झाला. त्यावर तो माणूस म्हणाला,
ही बहुतेक आज देवाघरी पोहोचली. पशा, जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर तर मला इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुली दिसतील का रे? गण्या, हो. आणि जर हात सुटला तर मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील रे गण्या. वडील फॅशन टीव्ही बघत असतात आणि अचानक त्याचा मुलगा येतो. वडील, गरीब मुली आहेत, त्यांच्याकडे कपडे कमी आहेत घालायला. मुलगा, यांच्यापेक्षा गरीब मुली आहेत, सीडी देऊ का बघायला? वडिलांनी लय धुतला बघा. पोराची आय, माझं पोरग सारखं आय आय करत असतं. मैत्रीण, ते कसं? पोराची आई रोज पॅड, आयपॉड, आयफोन असं काहीतरी वरत असतं. मुलगा, बाबा, आई आणि पत्नी यात काय फरक आहे? वडील, एकदम सोपं आहे. जिच्यामुळे आपण एवढ्या जगात रडत रडत येतो ती आई, आणि जी पुढे जीवनभर आपल्याला रडतच राहावे लागते याची व्यवस्था करते ती पत्नी. भाजीवाला खूप वेळचं भाज्यांवर पाणी शिंपडत असतो. शेवटी वैतागून एक बाई म्हणते, भेंडी शुद्धीवर आली असेल तर 1 किलो द्या. एकदा मी माझ्या हृदयाला विचारले, प्रेम काय आहे? हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन सांगितलं, हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणे. हे आउट ऑफ सिलेबस प्रश्न मला नको विचारू. जो एकटे जगायला शिकला तोच जीवनामध्ये जिंकला. कारण डाळ भात लोणचं कोण नाही कोणाचं. विज्ञानाचा क्लास सुरू असतो. गुरुजी प्रश्न विचारतात. गुरुजी, अंड्यातून पिल्लू कसं बाहेर येतं सांग पाहू. बंड्या, गुरुजी, ते बाहेर येत नाही. येतं यात काय विशेष नाही. गुरुजी, खरा प्रश्न हां आहे की ते आत घुसतंच कसं? गल्लीत एकाचा आवाज आला, 400 रुपयात आयुष्यभर बसून खा. मी आश्चर्यानं बाहेर बघायला गेलो. पाहिलं तर खुर्ची विकणारा ओरडत होता.